डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक समाजसुधारक, एक समाजक्रांतिकारक, राजनीतितज्ञ, कायदेपंडित, घटनातज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कामगार नेता, एक पत्रकार, स्त्री उद्धारकर्ता असे अनेक पैलू आपल्याला सांगता येतील. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे शिक्षणतज्ञ होते आणि प्रामुख्याने ते कृतिशील शिक्षणतज्ञ होते. याविषयीची माहिती, ज्ञान समाजातील लोकांना नाही आणि त्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे शिक्षणतज्ञ होते, प्रामुख्याने ते कृतिशील शिक्षणतज्ञ कसे होते ते विचारात घेणे आवश्यक आहे. आणि त्याबरोबरच आज भारतातील शिक्षणविषयक स्थिती काय आहे आणि जर शिक्षणविषयक काही प्रश्न, समस्या आणि आव्हाने असतील तर ती सोडविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार, धोरण आणि कृती कशी उपयुक्त ठरू शकेल याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे शिक्षणतज्ञ होते, कारण त्यावेळेला देशामध्ये किंबहुना विदेशातही एवढी उच्च शिक्षित व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होती. कारण त्यांचे शिक्षण BA, MA, PhD, DSc, LLD, DLit, बार ॲट लॉ एवढे झालेले होते. आणि विशेष म्हणजे त्यांचे हे शिक्षण प्रामुख्याने परदेशातील विद्यापीठांमध्ये, की जी विद्यापीठे आज नामांकित विद्यापीठे आहेत, त्यावेळेलाही होती, अशा नामांकित विद्यापीठांमध्ये झालेलं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही. देशामध्ये शिक्षण घेणं कठीण असताना परदेशात जाऊन शिक्षण घेणं आणि उच्च गुणवत्तेच्या विद्यापीठांमध्ये जाऊन घेणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की शिक्षण हे जलद आणि सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन आहे. असे सांगत असताना ते असं म्हणतात की प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे, मात्र ते पुरेसे नाही. उच्च शिक्षण महत्त्वाचे असून सामाजिक आर्थिक विकासाच्या पातळीमध्ये वाढ घडवून आणण्यामध्ये उच्च शिक्षणाचे योगदान, संशोधनाचे योगदान हे अनन्यसाधारण आहे, असे त्यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शिक्षण ही एक सामाजिक वस्तू किंवा सेवा आहे आणि त्यामुळे ती पुरवण्याची, तिच्यामध्ये वाढ घडवून आणण्याची, तिचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्याची जबाबदारी ही अनुषंगाने सरकारची आहे, सरकारवरती आहे. आणि या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शिक्षणासाठी स्वतंत्र अंदाजपत्रकाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या विकासाची जबाबदारी सरकारची आहे. उच्च शिक्षण केंद्र सरकारने विकसित करावे, महाविद्यालयीन शिक्षण राज्य सरकारने विकसित करावे, माध्यमिक शिक्षण विकासाची जबाबदारी राज्य सरकारांची आहे आणि प्राथमिक शिक्षणाचा विकास राज्य सरकारांनी करावा. मात्र ते करत असताना केंद्र सरकारने
फार मोठ्या प्रमाणावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत करणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. त्यानंतर परकीय शिक्षण हे सुद्धा काही क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण असू शकते आणि त्यामुळे त्याचाही लाभ घ्यावा. भारतातील विद्यार्थी परदेशात पाठवावे, परदेशातील विद्यार्थी भारतात पाठवावेत आणि अशा पद्धतीने शिक्षणाचे आदानप्रदान परकीय शिक्षणाची करावी असे त्यांचे मत होते. मगाशी मी उल्लेख केल्यामुळे बाबासाहेबांचे MA कोलंबिया विद्यापीठ, PhD कोलंबिया विद्यापीठ, DSc लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि हे सगळं शिक्षण त्यांनी परदेशामध्ये आणि त्यावेळेला भारतातले जे प्रमुख सामाजिक आर्थिक प्रश्न होते त्यांचं विवेचन विश्लेषण करण्याचा त्या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला होता. ते असं म्हणतात की शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्याची आवश्यकता आहे आणि ज्या परकीय विद्यापीठामधून, कोलंबिया विद्यापीठामधून त्यांचे शिक्षण झाले त्या विद्यापीठाने जेव्हा गेल्या 100-2 वर्षातील अत्यंत गुणवत्ताप्रधान विद्यार्थी शोधून काढण्याची जेव्हा त्यांच्यावरती वेळ आली तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या विद्यापीठाचे अत्यंत गुणवत्ताप्रधान, अत्यंत विद्वत्ताप्रधान विद्यार्थी आहेत असे जाहीर केले आणि हाच धागा पकडून संयुक्त राष्ट्रसंघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, जयंती दिवस हा ज्ञान दिवस, नॉलेज डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये तो फार मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम हे अनन्यसाधारण होते, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रंथ हे गुरु आहेत, ग्रंथ हे मित्र आहेत आणि ते केव्हाही ज्ञानदान करण्याचे काम करतात आणि त्यामुळं आर्थिक स्थिती प्रतिकूल असताना कर्ज काढून, दागदागिने गहाण टाकून, विकून आणि जुनी पुस्तके सुद्धा गोळा करून त्यांनी ग्रंथ गोळा केले, ग्रंथ संपादन केले आणि ग्रंथासाठी घर बांधणारा तो जगातला एकमेव तज्ज्ञ असेल किंवा शिक्षण तज्ज्ञ असेल हे आपल्याला विचारामध्ये घेणे आवश्यक आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की विद्यार्थी आणि शिक्षकसुद्धा संपूर्ण आयुष्यभर तो विद्यार्थी असतो, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थी असतो असं त्यांचं मत होतं. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यापासून गुणवत्ताप्रधान होते. अगदी प्राथमिक शिक्षणापासून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती, स्कॉलरशिप मिळाली होती. ते अगदी त्यांचं संशोधनाचं शिक्षण, उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंतसुद्धा आणि त्यांनी 5 वर्षाचं शिक्षण 24 तासापैकी 18 ते 20 तास खर्च करून 2 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एवढे कष्ट त्यांनी शिक्षणासाठी केले. ग्रंथालयामध्ये सर्वात पहिला जाणारा विद्यार्थी आणि सर्वात उशिरा बाहेर पडणारा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते त्यांनी कृतीमध्ये कसे आणण्याचा प्रयत्न केला हे विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी, विकासासाठी सोलापूर येथे वसतिगृह स्थापन केले, मुंबईत मोफत वाचनालय सुरू केले, तसेच सरस्वती विलास नावाचे
शैक्षणिक घडामोडी पोहोचविणारे मासिक सुरू केले. 1928मध्ये दलित वर्ग शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. मुंबई विद्यापीठावरती मागास प्रतिनिधीची मागणी केली. 1945मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्यातून मुंबई, औरंगाबाद, पुणे येथे नामांकित महाविद्यालये स्थापन केली. अशा प्रकारे फक्त विचार न सांगता प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणारे, काम करणारे तज्ज्ञ म्हणजे कृतिशील शिक्षण तज्ज्ञ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे डॉक्टर आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आणि ते एक शिक्षण तज्ज्ञ आणि प्रामुख्याने कृतिशील शिक्षण तज्ज्ञ हा त्यांचा पैलू. तसा समाजापर्यंत न पोचलेला, लोकांपर्यंत न पोचलेला तो अत्यंत महत्त्वाचा, तो पोचणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक आणि शिक्षणविषयक विचार आणि कृती ही वर्तमान कालावधीमध्ये आपल्या देशासाठी कशी उपयुक्त आहे याचाही विचार या अनुषंगाने करणे अत्यंत आवश्यक आहे. मुळात सद्यस्थिती जर आपण शिक्षणाची बघितली तर बाबासाहेब असं म्हणायचे की शिक्षणासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक असायला पाहिजे आणि शिक्षण पुरविण्याची सर्वस्व जबाबदारी सरकारची आहे. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून शिक्षणावरचा खर्च स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 4% कमी करतात. 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी सांगितलं होतं की तो 6% असावा आणि स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये कोठाऱ्या कमिशनने 1966मध्ये सांगितलं होतं की तो किमान 6% असावा स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या. तो आजही शक्य झालेला नाही असं आपल्याला दिसतं. उच्च शिक्षणातला सहभाग आपला आता 25 ते 26% आहे, ज्याला आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो असं म्हणतो, की जो प्रगत देशांमध्ये 75%पेक्षा अधिक आहे. 75, 80, 90 असा आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च शिक्षणाचं जे प्रगती आहे ती अशी केंद्रित आहे. पदवीपर्यंतचा सहभाग 79% आहे. पदव्युत्तर शिक्षणातला सहभाग फक्त 12% आहे आणि संशोधनामधला सहभाग हा 1% आहे. एवढा अल्प आहे, हे आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. याबरोबरच ग्रामीण आणि शहरी अशी असमानता आहे, स्त्री पुरुष अशी असमानता आहे आणि सामाजिक गटनिहाय अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, OBC अशी ही असमानता उच्च शिक्षणामध्ये आपल्याला दिसून येते. एक संशोधन झाले, त्या संशोधनामध्ये असे दिसून आले की भारतामध्ये उच्च शिक्षणातल्या सहभागाची क्षमता 44% आहे, मात्र प्रत्यक्ष आपला सहभाग हा फक्त 10% आहे. एवढा असमतोल, एवढी असमानता आपल्याला या उच्च शिक्षणामध्ये दिसून येते. या पार्श्वभूमीवरती आपल्या देशातले जे शिक्षणविषयक, उच्च शिक्षणविषयक जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार, कृती आणि धोरण हे उपयुक्त ठरू शकेल. आता नवीन शिक्षण धोरण येत आहे की ज्यामध्ये पूर्ण खाजगीकरण, ज्यामध्ये सरकारचा काढता पाय, ज्यामध्ये सामाजिक वंचितता वाढण्याचा अधिक धोका, ज्यामध्ये शिक्षणाचं केंद्रीकरण ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडं, त्यामध्ये सामाजिक गटाची वंचितता, असे अनेक त्रुटी असलेलं शिक्षणविषयक धोरण आता लगेचच सुरू होण्याची शक्यता आहे. आणि हे जर आपण सगळं विचारात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक उच्च शिक्षित, एक उच्च विभूषित, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विचारवंत शिक्षण तज्ज्ञ, कृतिशील शिक्षण तज्ज्ञ आणि यांच्या विचाराचा आधार आपण शिक्षण धोरण, शिक्षण उपाययोजना, योजना तयार करून अंमलबजावणी करण्यासाठी न करता त्या विचारांपासून आपण विचलित होत चाललेलो आहोत, आपण बाजूला होत चाललेलो आहोत असं आपल्याला दिसतं. यासाठी बाबासाहेबांचं शिक्षण ही सामाजिक सेवा, शिक्षणासाठीचं स्वतंत्र अंदाजपत्रक, शिक्षणावरचा सरकारचा खर्च जास्तीत जास्त असायला पाहिजे, सामाजिक समावेशक अशा प्रकारचं शिक्षण पाहिजे, स्त्री पुरुष, ग्रामीण शहरी, सामाजिक गटनिहाय अशा प्रकारची जी शिक्षणातली असमानता आहे आणि ती सातत्यानं वाढत चाललेली आहे आणि शिक्षणाचं मोठ्या प्रमाणावरती जे खाजगीकरण होत चाललेलं आहे
ते नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सगळं मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारातून, तत्त्वज्ञानातून, धोरणातून आणि प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला मिळते. ते विचार आपण कृतीमध्ये आणूया, तसं धोरण आखण्याचा प्रयत्न करूया, त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न करूया, तर खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कृतिशील शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन ठरू शकेल, असं मला अत्यंत नम्रपणे वाटतं.